वहिनी 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 कम इन. वहिनी आणि मी ना कूल डाऊन. काय झालंय? बस 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 इथे. वहिनी तुमचा ज्यूस. आत्ता लक्षात आलं? पिऊन टाक. काय झालंय? हो वहिनी मी ना यश आणि परीचं बोलणं ऐकलं. मग हो यश परीशी बोलते ना किती घाबरून जातो आणि त्याच्या आवाजातही ना असं टेन्शन जाणवतं. हे सांगायला आलीस तू इथे? कितीदा सांगितलंय मी तुला, कोणाचंही बोलणं चोरून ऐकायचं नाही. आणि यशचं बोलणं ते चोरून ऐकायचंच नाही, सांगितलंय ना मी तुला. हो नाही नाही हो, मी यापुढे असं बोलणं चोरून ऐकणार नाहीये. इनफॅक्ट तसं ऐकायची गरजच नाही पडणार आहे, कारण आजच फायनल होणार आहे ना. काय? आज ना परी यशचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि यश जर का तो इंटरव्ह्यू पास झाला ना तर मग लग्नाचं नक्की. व्हॉट? हो यश आज परीशी बोलून लग्नाचं फायनल करणार आहे. बहिणी कॉंग्रॅच्युलेशन्स. अहो वहिनी बघा, आता सगळं काही तुमच्या मनासारखं होतंय. याचा अर्थ आता तुम्हाला लवकरच तुमचा हिस्सा मिळणार आहे. यश परीशी लग्नाचं बोलून फायनल करणार आहे. तू नीट ऐकलंस ना? हो तो परी परीच म्हणत होता. किती गोड वाटतं ना वहिनी ऐकायला. परी परी. आणि वहिनी ऐकलत का, ते दोघं ना आज रेस्टॉरंट मध्ये भेटणार आहेत. हा हे परीचं गुपित सगळ्यांसमोर एकदम उघडं झालं तर मजा येईल. ते जिथे कुठे भेटणार आहेत तिथे जाऊन धडकायचं, तेही सगळा लवाजमा घेऊन. दॅट्स अ ग्रेट आयडिया सिम्मी. काय झालं वहिनी? कौतुक. तुझं कसं कौतुक करावं हेच कळत नाहीये मला मिथिला. तू इतकी आनंदाची बातमी दिलीस ना मला. यश आणि नेहाचं लग्न. हे तर आधी माहित होतं ना. कन्फर्म आज झालं ना. हं. यशची आज परीक्षा आहे आणि मला तर वाटतं की मला त्याला त्यात यशस्वी झालेलं बघायचंय माझ्या डोळ्यांनी. इनफॅक्ट आपण सगळ्यांनीच त्याला तसं बघायला हवं. यशच्या आनंदात आपण सगळ्यांनी सामील व्हायला हवं. राईट. चल मग तू निघ लवकर आणि एक काम कर, विश्वजितलाही सांग यायला. यशचा लाडका काका आहे ना तो तर असलाच पाहिजे तिथे. हो वहिनी. त्या दिवशी माझा अपमान केलात ना पप्पा. यशसाठी मुलगी शोधायला सांगितली, ही अशी मुलगी बघितलीत? 15 एक मूल आहे. तुमची खरं लायकीच नाही घरात राहायची. पण आज जेव्हा तुम्हाला कळेल की यशने नवऱ्याने टाकलेल्या मूल असलेल्या बाईशी लग्न करायचं ठरवलंय, तेव्हा काय करणार आहात? पटकन हार्ट फेल बिल व्हायचं तुमचं. आणि नसेल होणार तर मी करेन त्याची व्यवस्था. इकडे यशचं लग्न तुटलं, इकडे म्हाताऱ्याचं लाईफ संपलं. एका दगडात 2 पक्षी. आणि मग ही सिम्मी होईल JYC ग्रुपची सर्वेसर्वा. खूप अपमान केलाय तुम्ही माझा पप्पा, पण आता नाही. आजचा दिवस माझा आहे. अरे गाणं बंद का केलं? पप्पा आय एम सॉरी. ते गाणं ऐकता ऐकता तुमची इतकी छान तंद्री लागली होती ना, म्हणून गाणं बंद केलं. नाही म्हणून हाक मारलेली. म्हटलं तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको ना. बाय द वे आज खूप महत्वाचा दिवस आहे म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले.
काय आज हे सण आहे? नाही मग काय वाढदिवस आहे कोणाचा? नो पप्पा, आज त्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट डे. यु नो, आज फायनली यश नेहाला लग्नाची मागणी घालणार आहे. अरे वा. पण हे त्यांनी मला का नाही सांगितलं? तुला सांगितलं? हो. म्हणजे नाही, पण म्हणजे तसं म्हटलं तर हो, पण म्हणजे म्हटलं तर नाही. नाही म्हणजे काय ना पप्पा, ऍक्च्युली यशने तसं कुणालाच काही सांगितलेलं नाहीये. ते आपल्या मिथिलाने ऐकलं. चोरून? दॅट्स नॉट इम्पॉर्टंट पप्पा. महत्वाचं हे आहे की जर नेहा यशला आज होकार देणार असेल तर आपण तिथे असलं पाहिजे ना. आपलं तिथे काय काम आहे? कम ऑन पप्पा, फॅमिली म्हणून. आय मीन इट्स अ हॅपी ओकेजन. आणि यशचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. त्याच्या आनंदाच्या क्षणी आपण सगळे त्याच्याबरोबर असलं तर त्याला खूप आनंद होतो. स्पेशली तुम्ही त्याचे फेवरेट अजून आहात. सो ह्या अशा प्रसंगी तुम्ही जर तिथे हजर असलात ना पप्पा, तर विल बी व्हेरी हॅपी. पप्पा, आपण ना त्याच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करूया, ओके? यश लग्न करतोय म्हटल्याने तर मला इतका आनंद होतोय ना. मी खरं तर नेहासाठी शॉपिंग करायला घेतली आहे. बिलीव्ह मी, आय यश माझ्या मुलासारखाच आहे. बरं, मग काय, आय मीन इट्स टाइम टू सेलिब्रेट. तुम्हाला असं वाटतंय का की ह्या आनंदाच्या क्षणी मी काही वेडं वाकडं करणार आहे? पप्पा, नेहा आपल्या घरी येणार आहे याचा मलाही खूप आनंद आहे. आणि आज जेव्हा नेहा यशला होकार देईल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला माझ्या डोळ्यांनी बघायचा पप्पा. सो आपण त्याला एक ग्रँड सरप्राईज देऊया. प्लीज प्लीज चला ना. ठीक आहे. कधी जायचंय? आता निघायचंय? नाही आता नाही, मी तुम्हाला कळवते. आम्ही जरा बाहेर जातो, पण मग आपण डिरेक्टली रेस्टॉरंटलाच भेटूया. दादाला गाणं लावून जा. काय? गाणं लावून जा. ओके. नेहा यश. रमेश, जरा माझं सूट तयार कर रे. आणि जरा काही मिठाई वगैरे मागवा. आता जो काही आनंद सेलिब्रेट करायचा आहे ना, तो करून घे म्हाताऱ्या. कारण लवकरच या आनंदाची आणि तुझी एक्सपायरी डेट येणार आहे. जेव्हा तुला परीबद्दल कळेल आणि तेव्हा येईल खरी मज्जा.